लेटंट हीट या टॉपिकवरचे काही न्यूमरिकल्स आपण सॉल्व्ह करणार आहोत. बट हे न्यूमरिकल सॉल्व्ह करण्याआधी काही टर्म्सची आपण रिव्हिजन करूया किंवा आपण यासाठी कोणता फॉर्म्युला यूज करायचा तो सुद्धा बघूया. कारण या चॅप्टरमध्ये असणारे न्यूमरिकल्स लिटल बिट ट्रिकी असतात. ट्रिकी म्हणजे असं की लेटंट हीट कधी वापरायची किंवा नॉर्मल हीट रिलीज कधी वापरायचे यामध्ये कन्फ्युजन असतं. त्यामुळे एकदा जस्ट आपण न्यूमरिकल सुरू करण्याआधी याची रिव्हिजन करूया. सो व्हॉट इज लेटंट हीट? लेटंट हीट म्हणजे काय? अशी हीट की जी हिडन असते. हिडन असं आपण का बोलतो? कारण ही हीट पिक्चरमध्ये केव्हा येते? जेव्हा केव्हा तिथे फेज चेंज होतो. फेज चेंज होतो त्यावेळेस जी हीट रिलीज केली जाते किंवा ॲब्झॉर्ब केली जाते तिला आपण बोलतो लेटंट हीट. म्हणजे सपोज एक सबस्टन्स आहे, त्याचं जर टेम्परेचर वाढत असेल किंवा त्या सबस्टन्सचं टेम्परेचर कमी होत असेल त्या केसमध्ये लेटंट हीट असणार नाही. लेटंट हीट केव्हा असतं? जेव्हा केव्हा फक्त फेज चेंज होते. फेज म्हणजे काय? आईसचं कन्वर्जन वॉटरमध्ये होतं आहे, वॉटरचं कन्वर्जन आईसमध्ये होतं आहे किंवा वेपरचं कन्वर्जन वॉटरमध्ये होतं आहे, वॉटरचं कन्वर्जन वेपरमध्ये होतं. यामध्ये फेज चेंज होते. सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू सॉलिड ऑर गॅस. तर ह्या फेज चेंजेस आहे तर या ठिकाणीच लेटंट हीट इन्व्हॉल्व असते. सो लेटंट हीटमुळे काय? टेम्परेचर कधीच चेंज होत नाही, टेम्परेचर नेहमी कॉन्स्टंट राहतं. हे तर आपल्याला माहिती आहे. सो यामध्ये आपण बघितलं की लेटंट हीट जी असते एक तर आपण दोन याच्यामध्ये कॅटेगरी बघितल्या, लेटंट हीट ऑफ फ्युजन अँड लेटंट हीट ऑफ वेपरायझेशन. बरोबर? फ्युजन अँड वेपरायझेशन. फ्युजन म्हणजे काय? नेहमी लक्षात ठेवा, फ्युजन जेव्हा केव्हा असेल तेव्हा सॉलिड स्टेट इन्व्हॉल्व असणार आहे आणि वेपरायझेशन जेव्हा केव्हा असेल त्यावेळेस वेपर इन्व्हॉल्व असणार आहे किंवा गॅसियस स्टेट इन्व्हॉल्व असणार आहे. त्यामुळे लेटंट हीट ऑफ फ्युजन आपण केव्हा यूज करणार आहोत? ज्यावेळेस आपण न्यूमरिकल सॉल्व्ह करू, ज्यावेळेस सॉलिडचं कन्वर्जन लिक्विडमध्ये होतं किंवा लिक्विडचं कन्वर्जन सॉलिडमध्ये होत आहे त्याच वेळेस आपण लेटंट हीट ऑफ फ्युजन यूज करणार आहोत. फॉर एक्झाम्पल, ज्यावेळेस सॉलिडचं कन्वर्जन लिक्विडमध्ये होते, आपण आईस आहे, आईसचं कन्वर्जन वॉटरमध्ये करतोय. आईसचं कन्वर्जन वॉटरमध्ये करायचं असेल तर आपल्याला त्याला काहीतरी हीट प्रोव्हाइड करावं लागेल. बरोबर? आपल्याला तापवावं लागणार आहे, काहीतरी हीट द्यावी लागणार आहे. हीट देत आहे आपण, हीट देतो आहे म्हणजेच काय? आईस जे आहे किंवा ही जी सॉलिड स्टेट आहे ही काय करते? हीट ॲब्झॉर्ब करते आणि त्यानंतर त्याचं कन्वर्जन लिक्विडमध्ये होतं आहे. त्यामुळे सॉलिड टू लिक्विड कन्वर्जन होताना हीट ॲब्झॉर्ब केली जाते. त्याच्या ऑपोजिट लिक्विड टू सॉलिड होताना हीट रिलीज केली जाते. लिक्विड टू सॉलिड म्हणजे पाण्यापासून बर्फ बनवतोय. पाण्यापासून आपण बर्फ बनवतो म्हणजे आपण काय करतो? पाणी थंड करतो. बरोबर? पाणी थंड करतो म्हणजेच काय? आपण त्यामध्ये असणं हीट काढून घेतो. हीट काढून घेतो म्हणजेच काय? हीट इथे काय होते? रिलीज होते. ते ज्यावेळेस हे कन्वर्जन असेल त्यावेळेस आपण लेटंट हीट ऑफ फ्युजन यूज करणार आहोत. ओके. लेटंट हीट ऑफ वेपरायझेशन म्हणजे ज्यावेळेस एक स्टेट वेपर असणार आहे, वेपर आहे म्हणजे दुसरी स्टेट लगेच, वेपर म्हणजे गॅस. सो दुसरी स्टेट कोणती असणार? लिक्विड असणार आहे. सो लिक्विड टू गॅस और गॅस टू लिक्विड ज्यावेळेस कन्वर्जन असेल त्यावेळेस आपण लेटंट हीट ऑफ वेपरायझेशन यूज करणार आहोत. ठीक आहे. न्यूमरिकलमध्ये आपल्याला याचा यूज होणार आहे. वेपरायझेशन ज्यावेळेस लिक्विड टू गॅस, गॅस टू लिक्विड म्हणजे वॉटर टू वेपर और वेपर टू वॉटर, यामध्ये सुद्धा लिक्विड टू गॅस होत आहे त्यावेळेस हीट ॲब्झॉर्ब होणार आहे, गॅस टू लिक्विड कन्वर्जन होत आहे त्यावेळेस हीट रिलीज होणार आहे. इथे जेव्हा केव्हा मी हीट बोलते, ही जी हीट आहे ही हीट आहे लेटंट हीट. कोणती हीट आहे? लेटंट हीट. या केसमध्ये आपण लेटंट हीट ऑफ वेपरायझेशन यूज करणार आहोत. सो आपल्याला काही व्हॅल्यूज लक्षात ठेवायच्या आहे. बऱ्याचदा न्यूमरिकलमध्ये व्हॅल्यू दिलेल्या सुद्धा असतात बट तरीसुद्धा व्हॅल्यूज लक्षात ठेवणं थोडं बेटर राहील फॉर स्पेसिफिकली फॉर वॉटर अँड आईस. बाकी जर दुसरा एखादा सबस्टन्स असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला स्पेसिफिक लेटंट हीट मेन्शन केलेली असते बट वॉटर आईस या स्टँडर्ड व्हॅल्यूज आहे त्यामुळे व्हॅल्यूज आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. सो स्पेसिफिक लेटंट हीट ऑफ फ्युजन. लेटंट हीट ऑफ फ्युजन आपण बोलतो स्पेसिफिक. जेव्हा केव्हा आपण स्पेसिफिक वर्ड यूज करतो त्यावेळेस आपण पर युनिट मास ती क्वांटिटी कन्सिडर करतो किंवा पर युनिट मास आपण ती क्वांटिटी कन्सिडर करतो. त्यामुळे स्पेसिफिक लेटंट हीट ऑफ फ्युजन म्हणजेच काय? लेटंट हीट ऑफ फ्युजन पर युनिट मास किंवा पर ग्रॅम किंवा पर किलोग्रॅम. सो आईस किंवा वॉटरसाठी लेटंट हीट ऑफ फ्युजन असते 333 किलो जूल पर kg और 80 कॅलरी पर ग्रॅम. ओके. कॅलरी पर ग्रॅम अँड किलो जूल पर kg. ओके. स्पेसिफिक लेटंट हीट नाही, स्पेसिफिक म्हणजे पर युनिट मास असणारच आहे आणि हीट आहे म्हणजेच काय? एनर्जी आहे. सो त्यासाठी युनिट असणार किलो जूल और कॅलरी. सो 333 किलो जूल पर kg और 80 कॅलरी पर ग्रॅम. दिस इज लेटंट हीट ऑफ फ्युजन. आणि वेपरायझेशनसाठी फॉर वॉटर और आईस लेटंट हीट ऑफ स्पेसिफिक लेटंट हीट ऑफ वेपरायझेशन 2256 किलो जूल पर kg और 540 कॅलरी पर ग्रॅम. तर जनरली आपण कॅलरीच्याच व्हॅल्यू यूज करतो न्यूमरिकलमध्ये. सो प्रेफरेबली ह्या व्हॅल्यूज लक्षात ठेवा. सगळ्या व्हॅल्यू लक्षात ठेवल्या तर चांगलंच आहे, अदरवाईज ह्या व्हॅल्यूज लक्षात ठेवल्या तरी चालणार कारण आपण जनरली कॅलरी पर ग्रॅम ह्या व्हॅल्यूज आपण यूज करतो. ठीक आहे. स्पेसिफिक लेटंट हीट ऑफ फ्युजन. आता ज्या काही क्वेश्चन्स असे असतात की ज्यावेळेस आपल्याला लेटंट हीट विचारतात, एखादी प्रोसेस होते, एखादी फेज चेंज होते त्यावेळेस आपल्याला मास दिलेलं असतं की सपोज एवढ्या मासचा आईस आहे मग इथे लेटंट हीट किती इन्व्हॉल्व होते हे आपल्याला विचारलेलं असतं. मग त्या केसमध्ये ती लेटंट हीट आपण कशी कॅल्क्युलेट करतो? सो लेटंट हीट कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला आहे Q इज इक्वल टू M इंटू L. Q इज इक्वल टू M इंटू L. Q म्हणजे काय? Q इज लेटंट हीट. त्या प्रोसेसमध्ये ॲब्झॉर्ब झालेली, रिलीज झालेली हीट. Q इज लेटंट हीट दॅट इज इक्वल टू M. M म्हणजे काय? मास किती आहे आणि L म्हणजे काय? L म्हणजे लेटंट हीट. लेटंट हीट एक तर फ्युजन असू शकेल किंवा वेपरायझेशन असू शकेल. म्हणजे लेटंट हीट ऑफ फ्युजन किंवा मास इंटू
लेटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. मग त्यामध्ये तुम्हाला चेक करावं लागेल की स्टेट कशा चेंज होतं, सॉलिड टू लिक्विड आहे का लिक्विड टू गॅस आहे, त्याच्या अकॉर्डिंग आपण लेटेंट हीट ऑफ फ्युजन घ्यायची का लेटेंट हीट ऑफ वेपरायझेशन घ्यायचे हे डिसाईड करायचं आहे. आता फॉर्म्युला कसा आला असेल, Q इज इक्वल टू एम इंटू एल. Q इज इक्वल टू एम इंटू एल. यामध्ये एल म्हणजे काय, लेटेंट हीट ऑफ फ्युजन और लेटेंट हीट ऑफ वेपरायझेशन, सॉरी स्पेसिफिक लेटेंट हीट ऑफ फ्युजन और स्पेसिफिक लेटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. स्पेसिफिक आहे म्हणजे 1 ग्रॅम किंवा 1 kg साठी असणार आहे. सपोज मी वॉटर कन्सिडर केलं, सो वॉटर 1 ग्रॅम वॉटर जर मी कन्सिडर केलं त्यासाठी लागणारी त्यासाठी वॉटरसाठी स्पेसिफिक लेटेंट हीट आहे 80 कॅलरी पर ग्रॅम. म्हणजे 1 ग्रॅम वॉटर असेल त्यासाठी हीट किती लागते, 80 कॅलरी. मग सपोज माझ्याकडे ही झाली एलची व्हॅल्यू. सपोज माझ्याकडे एम ग्रॅमचा मास आहे, म्हणजे 10 ग्रॅम 20 ग्रॅम एवढं मास असेल, मग त्या केसमध्ये किती हीट असणार आहे ती हीट सपोज मी क्यूने दाखवली. सो Q इंटू 1 Q इज इक्वल टू एम इंटू एल. त्यावरून आला हा फॉर्म्युला Q इज इक्वल टू एम एल. एका ग्रॅमसाठी एवढं, मग एवढं जर मास असेल, एवढे नंबर ऑफ ग्रॅम असेल, त्यासाठी किती हीट असणार, म्हणून Q इज इक्वल टू एम इंटू एल. तर हा फॉर्म्युला आपल्याला केव्हा यूज करायचा, जेव्हा केव्हा लेटेंट हीट इन्व्हॉल्व असेल. लेटेंट हीट इन्व्हॉल्व असेल म्हणजे जेव्हा केव्हा फेज चेंज असेल त्यावेळेस आपण हीटचा हा फॉर्म्युला यूज करणार. अदरवाईज आपण हीटचा दुसरा फॉर्म्युला यूज करणार, Q इज इक्वल टू एम सी इंटू डेल्टा टी. हा फॉर्म्युला आपण कधी यूज करणार, हा फॉर्म्युला आपण पुढे जाऊन बघणारच आहोत. सो Q इज इक्वल टू एम सी इंटू डेल्टा टी. हा फॉर्म्युला आपण केव्हा यूज करू, ज्यावेळेस देर इज चेंज इन टेम्परेचर. म्हणजे देर इज चेंज इन टेम्परेचर म्हणजे एक ऑब्जेक्ट आहे, त्याला हीट दिली, त्याच्या टेम्परेचरमध्ये चेंज झाला, हीट काढून घेतली, टेम्परेचरमध्ये चेंज झाला, त्या केसमध्ये आपण हा फॉर्म्युला यूज करणार. सो यामध्ये एम असतो मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट, डेल्टा टी म्हणजे चेंज ऑफ टेम्परेचर. हा फॉर्म्युला तुम्ही डिटेलमध्ये बघणार आहोत. डेल्टा टी म्हणजे चेंज ऑफ टेम्परेचर आणि सी ही व्हॅल्यू असते स्पेसिफिक हीट. ठीक आहे, Q सी इज स्पेसिफिक हीट. सो Q इज इक्वल टू एम सी इंटू डेल्टा टी. टेम्परेचर चेंज होत असेल तर हा फॉर्म्युला, आणि फेज चेंज होत असेल तर हा फॉर्म्युला. हे 2 फॉर्म्युलाज तुम्हाला लक्षात ठेवायचे फॉर न्यूमरिकल. सगळे न्यूमरिकल्स या 2 फॉर्म्युल्यावरतीच बेस्ट आहे. ठीक आहे, क्लिअर आहे. सो फॉर लेटेंट हीट तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे, ज्यावेळेस तुम्हाला लेटेंट हीट कॅल्क्युलेशन असतं त्यावेळेस Q इज इक्वल टू एम इंटू एल. एल असेल स्पेसिफिक लेटेंट हीट ऑफ फ्युजन और स्पेसिफिक लेटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. दोघांमधली एक कोणती तरी व्हॅल्यू असेल. ते तुम्हाला प्रॉब्लेम स्टेटमेंट कशी आहे त्याच्या अकॉर्डिंग डिसाईड करावं लागणार, कोणत्या फेजमधून कोणत्या फेजमध्ये किंवा कोणत्या स्टेटमधून कोणत्या स्टेटमध्ये कन्वर्जन होते त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे. आणि ज्यावेळेस फेज चेंज नसेल, टेम्परेचर चेंज असेल, त्यावेळेस हा फॉर्म्युला Q इज इक्वल टू एम सी इंटू डेल्टा टी. क्वेश्चन, if 80 grams steam of temperature 97 degrees Celsius is released on an ice slab of temperature 0 degrees Celsius, how much ice will melt? How much energy will be transferred to ice when steam will be transformed to water? क्वेश्चन स्टेटमेंट नीट समजून घ्या. काय सांगितलं आहे, आपल्याला 2 गोष्टी इथे कन्सिडर करायच्या आहे. आपल्याला इन्फॉर्मेशन आहे स्टीमची आणि आईसची. ठीक आहे, स्टीम, गॅस, आईस, सॉलिड. गॅसियस स्टेट आणि सॉलिड स्टेट ऑफ वॉटरची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सांगितलं काय, आईस स्लॅब आहे, एक बर्फाची लादी आहे. ओके, त्यावरून स्टीम पास केली. ठीक आहे, या आईस स्लॅबवरून स्टीम पास केली. स्टीमचं टेम्परेचर दिलेलं 97 डिग्री सेल्सिअस, ॲज वेल ॲज स्टीमचं मास दिलेलं आहे 80 ग्रॅम. मास इज इक्वल टू 80 ग्रॅम. आईस आहे, टेम्परेचर असणार आहे 0 डिग्री सेल्सिअस. ज्यावेळेस या आईस स्लॅबवरून स्टीम पास होते, होणार काय, इथे आईस आणि स्टीम हे 2 वेगवेगळे ऑब्जेक्ट आहे असं आपण बोलू शकतो. याचं टेम्परेचर आहे 0 डिग्री सेल्सिअस, याचं टेम्परेचर आहे 97 डिग्री सेल्सिअस. डिफरन्स ऑफ टेम्परेचर आहे. जेव्हा केव्हा डिफरन्स ऑफ टेम्परेचर असतो त्यावेळेस हीट फ्लो होते. हीट नेहमी कशी फ्लो होते, हीट हॉटर ऑब्जेक्टकडून कोल्डर ऑब्जेक्टकडे फ्लो होते, हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. यामध्ये स्टीम हायर टेम्परेचरला आहे, आईस लोअर टेम्परेचरला आहे. त्यामुळे होणार काय, एक ऑब्जेक्ट हीट एनर्जी रिलीज करणार आहे, एक ऑब्जेक्ट हीट एनर्जी गेन करणार आहे. जो ऑब्जेक्ट हायर टेम्परेचरला असतो, जसं या केसमध्ये आहे स्टीम. स्टीम काय करणार, हीट एनर्जी रिलीज करणार आहे. हीट एनर्जी रिलीज करतो त्यामुळे त्याचं टेम्परेचर कमी होणार आहे. आईस हीट एनर्जी गेन करणार आहे. आईस हीट एनर्जी गेन करतो म्हणजे आईस मेल्ट होणार आहे किंवा आईसचं टेम्परेचर वाढणार आहे. एवढी तर अंडरस्टँडिंग आहे. सो आपल्याला काय सांगितलं की जर असं झालं तर या केसमध्ये हाऊ मच आईस विल मेल्ट, तर ह्या आईस स्लॅबमधलं किती आईस मेल्ट होणार आहे ते आपल्याला अमाऊंट विचारलं, किंवा किती ग्रॅम ऑफ आईस मेल्ट होणार आहे, तो फर्स्ट क्वेश्चन आहे. समजलं. सेकंड क्वेश्चन, हाऊ मच एनर्जी विल बी ट्रान्सफर टू आईस वेन स्टीम विल बी ट्रान्सफॉर्म टू वॉटर. आता काय होणार आहे, स्टीम आहे, स्टीम हायर टेम्परेचरचा ऑब्जेक्ट आहे किंवा हॉटर ऑब्जेक्ट आहे. हा एनर्जी रिलीज करणार आहे. एनर्जी रिलीज करणार आहे म्हणजेच काय, हळूहळू तो थंड होणार आहे. थंड होणार आहे म्हणजे स्टीमचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, वॉटरमध्ये होणार आहे. बरोबर. स्टीम गॅसच्या आधीची स्टेट कोणती, लिक्विड. सो स्टीमचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, वॉटरमध्ये होणार आहे. तर आपल्याला विचारलं आहे की ज्यावेळेस या स्टीमचं कन्वर्जन वॉटरमध्ये होते त्यावेळेस किती, इथे स्टीमचं कन्वर्जन वॉटरमध्ये होते, इथे जी काही हीट एनर्जी रिलीज होणार आहे ती हीट एनर्जी आईस गेन करणार आहे. सो इथे किती हीट ट्रान्सफर झालेलं आहे ते आपल्याला फाइंड करायचं आहे. हाऊ मच एनर्जी विल बी ट्रान्सफर टू आईस, आईसकडे किती एनर्जी ट्रान्सफर झाली वेन
स्टीम इज ट्रान्सफॉर्म टू वॉटर. जेव्हा स्टीमचं कन्वर्जन वॉटरमध्ये होते तेव्हा जी एनर्जी रिलीज होणार आहे ती सगळी एनर्जी आईस गेन करणार आहे. मग ही अमाऊंट ऑफ एनर्जी किती आईसनी गेन केली किंवा किती अमाऊंट ऑफ एनर्जी ट्रान्सफर झालेली आहे ते आपल्याला फाइंड करायचं आहे. समजला क्वेश्चन? आय होप क्वेश्चन क्लिअर आहे. आईस लॅब तिथून स्टीम पास केलेली होणार काय, या स्टीममुळे आईस मेल्ट होणार आहे असं पण बोलू. आईसचं टेम्परेचर वाढणार आहे, स्टीमचं टेम्परेचर कमी होणार आहे. फर्स्ट आपल्याला फाइंड करायचं की याच्यामध्ये किती अमाऊंट ऑफ आईस मेल्ट होणार आहे. सेकंड आपल्याला फाइंड करायचं जेव्हा स्टीमचं कन्वर्जन वॉटरमध्ये होत आहे तर जी हीट रिलीज होणार आहे ही हीट आईस गेन करणार आहे. मग इथून इथे किती हीट ट्रान्सफर झाली ती हीटची अमाऊंट आपल्याला फाइंड करायची आहे. ओके, सो सोल्युशन आपण दिलेली इन्फॉर्मेशन सगळ्यात आधी लिहून घेऊया. व्हॉट इज गिवन? स्टीम अँड आईस. स्टीमचं मास दिलेलं 80 ग्राम, टेम्परेचर आहे 97 डिग्री सेल्सिअस. आईस आहे टेम्परेचर असणार 0 डिग्री सेल्सिअस. अँड देन आता इथे काय स्टीम आणि आईस आहे त्यामुळे आपल्याला लेटंट हीट लागणार आहे, स्पेसिफिक लेटंट हीट लागणार आहे. सो लेटंट हीट ऑफ फ्युजन लागणार आहे आणि लेटंट हीट ऑफ वेपरायझेशन दोघंही आपल्याला लागणार आहे. आता इथे प्रोसेस होणार काय, एक्झॅक्टली होणार काय आहे, ज्या आपल्याला विचारलं आहे हाऊ मच आईस मेल्ट्स अँड वेन स्टीम इज कन्वर्टेड इन टू वॉटर एनर्जी ट्रान्सफर टू आईस या दोन क्वांटिटी आपल्याला फाइंड करायची आहे. आता इथे होणार काय बघा, स्टीम आहे, ठीक आहे, स्टीमचं टेम्परेचर आहे 97 डिग्री सेल्सिअस. ओके, होणार काय ज्यावेळेस स्टीम थंड होते किंवा कूल होते इथे एनर्जी ट्रान्सफर होते, स्टीम एनर्जी रिलीज करते म्हणजे स्टीम थंड होते. स्टीम थंड होते, स्टीमचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, त्याच्या आधीची स्टेट म्हणजे लिक्विड स्टेटमध्ये होणार आहे. लिक्विड स्टेटमध्ये होणार आहे म्हणजे याचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, वॉटरमध्ये होणार आहे. बरोबर, स्टीमचं कन्वर्जन सगळ्यात आधी कशामध्ये होणार आहे, वॉटरमध्ये होणार आहे. बट इथे होत काय, स्टीमचं कन्वर्जन वॉटरमध्ये होतं आहे, गॅसपासून लिक्विड फेजमध्ये स्टेट चेंज होते त्यामुळे इथे टेम्परेचर 97 डिग्री सेल्सिअस होतं. तर जे पाणी बनेल त्याचं सुद्धा टेम्परेचर किती असणार आहे, 97 डिग्री सेल्सिअसच असणार आहे. बरोबर, जेव्हा केव्हा फेज चेंज होते इथे फेज चेंज होते, टेम्परेचर चेंज होत नाही, त्यामुळे 97 डिग्रीची स्टीमचं कन्वर्जन 97 डिग्रीच्या वॉटरमध्ये आधी होणार आहे. म्हणजे सगळी जी स्टीम आहे त्याचं कन्वर्जन वॉटरमध्ये होईल, त्या वॉटरचं टेम्परेचर 97 डिग्री असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट काय होणार आहे, हे जे वॉटर आहे आता वॉटरचं हळूहळू टेम्परेचर कमी होणार आहे किंवा पाणी अगेन पुढे जाऊन थंड होणार आहे. टेम्परेचर याचं चेंज होऊन त्यानंतर बनणार आहे वॉटर ॲट 0 डिग्री सेल्सिअस. समजते हे काय लिहिते येते, सगळ्यात आधी फेज चेंज होते, टेम्परेचर चेंज नाही होणार, स्टीमची पुन्हा पाणी बनणार आहे, बट त्या पाण्याचं टेम्परेचरसुद्धा 97 डिग्री असणार आहे. एकदा की सगळ्या स्टीमचं कन्वर्जन पाण्यामध्ये झालं 97 डिग्री सेल्सिअस, मग त्याच्यानंतर हळूहळू पाण्याचं टेम्परेचर कमी होणार. आपण ग्राफ बघितलेला बघा, ग्राफमध्ये आपण बघितलेलं की सुरुवातीला टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं आईस आणि वॉटरचं. एकदा की 0 डिग्री आईसचं कन्वर्जन 0 डिग्री वॉटरमध्ये होतं, 0 डिग्री आईसचं कन्वर्जन 0 डिग्री वॉटरमध्ये होतं, हळूहळू वॉटरचं टेम्परेचर असं वाढत जातं. सो तेच इथे होत आहे, इथून ते इथपर्यंत झालेलं आहे. म्हणजे स्टीमचं कन्वर्जन वॉटरमध्ये झालं आहे, टेम्परेचर चेंज नाही झाला. त्यानंतर एकदा का सगळं पाणी बनलं आहे इथे ॲट टेम्परेचर 97 डिग्री सेल्सिअस, त्याच्यानंतर हे पाणी थंड होऊन पाण्याचं टेम्परेचर होणार आहे 0 डिग्री सेल्सिअस. ओके, आपल्याला विचारलं आहे स्टीम टू वॉटर कन्वर्जन होताना एनर्जी किती ट्रान्सफर झाली, म्हणजे स्टीमपासून वॉटर आता फायनली बनलेलं आहे, स्टीमचं कन्वर्जन वॉटरमध्ये झालेलं आहे, त्यावेळेस आईसला किती एनर्जी ट्रान्सफर झाली असणार आहे. इथून इथे या प्रोसेसमध्ये रिलीज झालेली एनर्जी म्हणजे जर मी ती Q1 बोलली आणि इथून इथे या प्रोसेसमध्ये रिलीज झालेली एनर्जी जर Q2 असेल तर किती एनर्जी रिलीज झाली की जी एनर्जी आईसने ॲब्झॉर्ब केली किंवा किती एनर्जी आईसकडे ट्रान्सफर झालेले ते एनर्जी असणार ह्या दोन हीट एनर्जीची समजतं आहे. इथे जी हीट रिलीज होते ही हीट या स्टेजमध्ये किंवा ह्या कन्वर्जनमध्ये जी हीट एनर्जी रिलीज होते ती एनर्जी प्लस या कन्वर्जनमध्ये जी हीट एनर्जी रिलीज होते ह्या दोघांची ॲडिशन म्हणजेच काय, आईसकडे ट्रान्सफर झालेली एनर्जी. क्लिअर आहे. आता आपल्याला ही एनर्जी ही इथे रिलीज झालेली हीट एनर्जी, इथे रिलीज झालेली हीट एनर्जी कॅल्क्युलेट करायची. त्यासाठी आपल्याकडे दोन फॉर्म्युला आहे क्यूचे, Q इक्वल टू ML और Q इज इक्वल टू MC डेल्टा T. यामध्ये आपण फॉर्म्युला हा फर्स्ट फॉर्म्युला आपण कधी यूज करतो, वेन एव्हर देअर इज फेज चेंज वी यूज Q इज इक्वल टू ML, वेन एव्हर देअर इज टेम्परेचर चेंज वी यूज दिस फॉर्म्युला. फेज चेंज होते इथे काय होते, दिस इज चेंज ऑफ फेज, राईट. फक्त स्टीमचं वॉटरमध्ये कन्वर्जन होते, टेम्परेचर चेंज होत नाही, दिस इज फेज चेंज. इथे काय होतं आहे, टेम्परेचर चेंज होते म्हणजेच काय इथे टेम्परेचर चेंज आहे, राईट. त्यामुळे जर मला Q1 कॅल्क्युलेट करायचं असेल तर Q1 कॅल्क्युलेट करण्यासाठी मला ML हा फॉर्म्युला यूज करावा लागेल बिकॉज इथे फेज चेंज होते आणि टेम्परेचर चेंज यासाठी मला Q इज इक्वल टू MC डेल्टा T हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. क्लिअर इथपर्यंत हे खूप महत्त्वाचं आहे, कोणता फॉर्म्युला कधी यूज करायचा.
यामध्ये अशी सुद्धा मिस्टेक होऊ शकते की आपण डायरेक्ट बोलू की स्टीम आहे, स्टीमचं कन्वर्जन वॉटरमध्ये होतं, बट ही मधली स्टेज आपण विसरून जाऊ की स्टीम नेहमी आधी सेम टेम्परेचरच्या वॉटरमध्ये कन्वर्ट होणार आहे आणि त्यानंतर हळूहळू वॉटरचं टेम्परेचर कमी होणार आहे. राईट, इथून ते इथे कधीच कन्वर्जन होणार नाही आहे. त्यामुळे ही एनर्जी, ही हीट एनर्जी आणि ही हीट एनर्जी ह्या दोघांचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. आणि त्यासाठी हे दोन फॉर्म्युले का आले, इथे हा फॉर्म्युला का, इथे हा फॉर्म्युला का, ते सुद्धा तुम्हाला समजलं पाहिजे. क्लिअर आहे इथपर्यंत? तर आता आपण बघूया सोल्युशन. सो when steam at 97 degrees Celsius is converted, ॲक्च्युली आयडियली हे 100 डिग्री सेल्सिअस दाखवायला पाहिजे होतं, बट ठीक आहे, 97 100 ऑलमोस्ट सेमच आहे. when steam at 97 degree Celsius is converted to water at 97 degree Celsius, that time heat release होणार आहे ना, का हीट ॲब्झॉर्ब होणार आहे, हीट रिलीज होणार आहे. स्टीमचं कन्वर्जन वॉटरमध्ये होते म्हणजेच काय, आपण टेम्परेचर त्याचं कमी करतोय, टेम्परेचर कमी करतोय म्हणजेच काय, हीट बाहेर पडते म्हणजे हीट रिलीज होते. हीट रिलीज्ड इज इक्वल टू Q1 इज इक्वल टू M इंटू L. आता इथे एल आपण कोणता वापरणार, आपल्याकडे एक आहे लेटेंट हीट ऑफ फ्युजन, स्पेसिफिक लेटेंट हीट ऑफ फ्युजन अँड स्पेसिफिक लेटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. इथे कोणत्या स्टेजेस इन्व्हॉल्व आहे, इथे स्टीम आहे आणि वॉटर आहे, म्हणजे वेपर आहे आणि लिक्विड आहे. वेपर आहे, लिक्विड आहे, त्यावेळेस आपण कोणते व्हॅल्यू वापरतो, M इंटू L वेपरायझेशन. त्यामुळे इथे येणार M इंटू L ऑफ L वेपरायझेशन ऑर स्पेसिफिक लेटेंट हीट ऑफ वेपरायझेशन फॉर आईस ऑफ वॉटर. समजलं इथे आपण हे का घेतलेलं आहे, स्टेज बघा कोणते आहे, स्टीमचं कन्वर्जन वॉटरमध्ये झालं आहे, वेपरचं कन्वर्जन लिक्विडमध्ये आहे, म्हणून आपण हा फॉर्म्युला इथे यूज करणार आहोत. अँड देअरफॉर Q1 इज इक्वल टू M, मास किती दिलेला आहे स्टीमचं 80. ठीक आहे, त्यानंतर लेटेंट हीट ऑफ वेपरायझेशन 540. बघा आता कॅलरी पर ग्रॅम आहे, इथे सुद्धा ग्रॅम आहे, त्यामुळे नेहमी हे चेक करा मास ग्रॅममध्ये दिलेला आहे की किलोग्रॅममध्ये दिलेला, मग त्याच्या अकॉर्डिंग आपण कोणते लेटेंट हीट यूज करत आहोत. सो ही असणार आहे पहिली हीट, याला आपण बोलूया 1. एंडला आपण ॲडिशन करूया. आता सेकंड हीट, नाव वॉटर ॲट 97 डिग्री सेल्सिअस is converted to water at 0 degree Celsius. 97 डिग्री सेल्सिअसचं कन्वर्जन झालं 0 डिग्री सेल्सिअसमध्ये. ह्या केसमध्ये हीट रिलीज होणार आहे, टेम्परेचर चेंज होत आहे, फेज चेंज नाही आहे, टेम्परेचर चेंज होतं, तर सरळ हा फॉर्म्युला यूज करायचा, Q इज इक्वल टू MC इंटू डेल्टा T. ठीक आहे, त्यामुळे या केसमध्ये रिलीज झालेली हीट Q2. जर तुम्ही हा फॉर्म्युला कसा आला हे जर तुम्हाला माहीत नसेल तर एकदा व्हिडिओ बघा स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीचा, त्यामध्ये तुम्हाला ह्या फॉर्म्युलाचा अर्थ समजेल. सो Q2 इज इक्वल टू MC इंटू डेल्टा T. आता यामध्ये होणार काय आहे, वॉटर ॲट 97, ओके, मास किती आहे, मास तर सेमच आहे 80, राईट. त्यानंतर स्पेसिफिक म्हणजे काय, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी फॉर वॉटर इट इज 1. आणि त्यानंतर डेल्टा T म्हणजे काय असतं, चेंज इन टेम्परेचर. टेम्परेचरमध्ये किती चेंज झालं, आधीचं टेम्परेचर किती होतं 97 डिग्री सेल्सिअस, आताचं टेम्परेचर किती झालं 0 डिग्री सेल्सिअस. चेंज किती झाला, 97 मायनस 0. क्लिअर आहे. सो दॅट इज इक्वल टू 80 इंटू 97. सो टोटल हीट रिलीज्ड ही जी हीट रिलीज झाली, सो ही हीट म्हणजेच काय, एनर्जी ट्रान्सफर टू आईस. ही हीट एनर्जी आईस गेन करणार आहे. सो टोटल हीट रिलीज इन दिस प्रोसेस इज इक्वल टू एनर्जी गेन्ड बाय आईस. सो दॅट इज इक्वल टू Q1 प्लस Q2. सो 80 इंटू 540 प्लस 80 इंटू 97. सो 80 inside bracket 540 plus 97. So that is equal to 80 into 640 minus 3. 640 minus 3 म्हणजे 637. Product 637 into 8. 50960. हीट एनर्जी आहे, यामध्ये आपण कॅलरी यूज करत आहोत, त्यामुळे याचं युनिट काय असणार आहे, कॅलरी. सो एवढी हीट एनर्जी आईस गेन करणार आहे. ठीक आहे, समजलं इथपर्यंत. सो सेकंड पार्टचं सोल्युशन आपल्याला मिळालं. आता अजून आपल्याला फाइंड करायचं हाऊ मच आईस विल मेल्ट, किंवा
किती अमाऊंटचा आईस इथे मेल्ट होणार आहे. सोल्युशन फॉर सेकंड पार्ट. क्यूची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 50,960 कॅलरी. ओके. सो सेकंड पार्ट, हाऊ मच आईस विल मेल्ट. आईस किती मेल्ट होणार आहे. आईस मेल्ट होतो आहे म्हणजेच काय, आईसचं कन्वर्जन कशामध्ये होत आहे, वॉटरमध्ये होत आहे. आईस मेल्ट होत आहे म्हणजे आईसचं कन्वर्जन कशात होत आहे, वॉटरमध्ये होत आहे. इथे टेम्परेचर चेंज होते का इथे फेज चेंज होते, इथे होत आहे फेज चेंज. बरोबर. इथे काय होते, फेज चेंज होते. फेज चेंज होते म्हणजे इथे कोणती हीट येणार आहे, लेटंट हीट येणार आहे. सो क्यू इज इक्वल टू लेटंट हीट आहे म्हणजे आपण फॉर्म्युला यूज करणार हा क्यू इज इक्वल टू एम इंटू एल. आता फ्युजन यूज करणार का वेपरायझेशन यूज करणार. स्टेट कोणते, आईस टू वॉटर, सॉलिड टू लिक्विड. सॉलिड टू लिक्विड असेल म्हणजे आपण तिथे नेहमी यूज करतो लेटंट हीट ऑफ फ्युजन. सो क्यू इज इक्वल टू एम इंटू एल, एल ऑफ फ्युजन. आता ही हीट एनर्जी कोणती असणार आहे, स्टीमकडून जी काही हीट एनर्जी आईसकडे ट्रान्सफर झाली ती एनर्जी म्हणजे ही हीट एनर्जी असणार आहे. बरोबर. ही हीट एनर्जी कोणती असणार आहे, फेज चेंज करायची त्यासाठी लागलेली ही हीट एनर्जी. बट ही हीट कुठून मिळालेली आहे, ही हीट कुठून ॲब्झॉर्ब झालेली आहे, जी एनर्जी आईसकडे ट्रान्सफर झाली ती असणार आहे ही हीट एनर्जी जी आपण आत्ताच कॅल्क्युलेट केली. क्यू इज इक्वल टू 50,960 कॅलरी. ठीक आहे. त्यामुळे इथे आपण ही व्हॅल्यू पुट करणार. 50,960 इज इक्वल टू मास आपल्याला फाईंड करायचं आहे, किती आईस मेल्ट झाला म्हणजे आपल्याला मास फाईंड करायचा आहे, इंटू लेटंट हीट ऑफ फ्युजन. लेटंट हीट ऑफ फ्युजन इज 80 कॅलरी पर ग्रॅम. सो एम इज इक्वल टू 50,960 अपॉन 80. Uh, 637 मास आहे, याचं युनिट असणार आहे ग्रॅम. सो किती अमाऊंट ऑफ आईस मेल्ट झालेलं आहे, 637 ग्रॅम आईस या केसमध्ये मेल्ट झालेला आहे. समजला. हा सेकंड पार्ट कसा सॉल्व करायचा, सिम्पल होता. फेज चेंज होता आहे, फेज चेंज होतं म्हणजे क्यू इज इक्वल टू एम इंटू एल. फ्युजन असणार आहे बिकॉज आईस टू वॉटर आहे, सॉलिड टू लिक्विड आहे, हे तर क्लिअर आहे. एमची व्हॅल्यू फाईंड करायची, ही व्हॅल्यू स्टँडर्ड आहे. इथे हीट आपण कोणती यूज करणार, ही आईसला हीट कुठून मिळणार आहे, आईसला हीट कोणती मिळणार आहे, जी हीट स्टीम रिलीज करेल तीच हीट आईसला मिळणार आहे. स्टीम रिलीज करते ती हीट आहे ही. सो ही हीट आपण इथे यूज केली तर आपल्याला एमची व्हॅल्यू मिळालेली